अनुभवी तगडा विरोधी पक्ष समोर, अशी स्थिती होती. म्हणजे विरोधी पक्षनेत्या प्रतिभाताई पाटील, प्रभा राव, वसंतदादा पाटील, रामराव आदिक, यशवंतराव मोहिते अशी दिग्गज मंडळी विरोधी बाकांवर. महाभारतातल्या अर्जुनासारखी माझी स्थिती होती. काल परवापर्यंत ज्यांच्याबरोबर काम करत होतो तेच सभागृहात विरोधाची हत्यारं परजून सज्ज होते. सरकार बदलामुळे सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचा राग होताच. सभागृहात तोंड देणं आपल्याला जमणार नाही असं उत्तमरावांनी आणि सुंदररावांनी जाहीर करून टाकलं. निहाल अहमद म्हणाले, सदन का कामकाज चलाना मेरे बस की बात नाही. यामुळे पुढे 11 दिवस चाललेल्या या पहिल्या अधिवेशनातली कामकाजाची 90% बाजू मलाच लढवावी लागली. प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी, विविध मागण्यांवरच्या चर्चा यात 100% सहभाग द्यावा लागला. प्रत्येक खात्याच्या चर्चांना आणि प्रश्नांना मी एकटाच उत्तरं देत होतो. न गडबडता सभागृहात किल्ला लढवत होतो. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मला काम करण्यासाठी मिळालेली मोकळीक आणि अनुभव आता माझ्या पुरेपूर कामी आला. सभागृहातली माझी एकाकी झुंज पाहून मला प्रोत्साहन देण्यासाठी आबासाहेब कुलकर्णी, किसन वीर सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत येऊन कामकाज पाहत असत. दिवस संपल्यावर कौतुकानं माझी पाठ थोपटत असत. चव्हाण साहेबांनाही ते फोन करून, शरद सभागृह उत्तम हाताळतो, तुम्ही एकदा पाहायला हवं असं सांगेल. या अधिवेशनात माझा आत्मविश्वास कमालीचा वाढला. आपण सरकार चालवू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो याची स्वतःलाच खात्री पटली. मी सूत्र घेतली तेव्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चिघळलेला होता. र ग कर्णिक, ग दी कुलथे यांच्यासारखे अत्यंत स्वच्छ अभ्यासू नेते संपकऱ्यांच्या पाठीशी होते. केंद्र आणि राज्य सरकारातल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातल्या तफावतीवरून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप ही नित्याचीच बाब बनली होती. वसंतदादांनी संपाविरोधात ताठर भूमिका घेतली होती. चर्चेचा दरवाजाच काय, पण खिडकी देखील उघडणार नाही असं त्यांनी ठणकावलं होतं. सरकारी कारभार ठप्प करून जनहिताची सगळीच कामं या संपामुळे वेठीला धरली जात असत. त्यामुळे सरकारनं केंद्रात महागाई भत्ता वाढवला की त्याची राज्यातही अंमलबजावणी होईल असा धोरणात्मक निर्णय मी घेतला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा कायमचा निकाली काढला. तेव्हापासून शासकीय कर्मचाऱ्यांची मला कायम सहानुभूती राहिली. एवढंच काय, प्रत्येक संकट काळात हा शासकीय कर्मचारी कार्यकर्त्यासारखा पाठीशी उभा राहिला. पुलोतचं सरकार स्थापन करत असताना शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी अभ्यासू माणसाला मंत्रिमंडळात घ्यावं असा SM जोशी यांचा आग्रह होता. पराभूत उमेदवारांना मंत्रिमंडळात स्थान नसावं अशी सूचना मोरारजी देसाई यांची होती. राजाराम बापू पाटील त्यावेळी पराभूत झाले होते. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची माझी इच्छा होती. मोरारजींना हे समजल्यावर त्यांनी हे बरोबर नाही असं मत मांडलं. मोरारजी मराठीत बोलत आणि हे बरोबर नाही हे वाक्य म्हणजे त्यांची खास लकब. ताबडतोब मी मोरारजींना 1952 मध्ये तुम्ही पराभूत झाला होतात, पण तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती एवढीच आठवण करून दिल्यावर त्यांचा विरोध मावळला. पक्ष फोडला म्हणून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर प्रचंड दोषारोप झाले. खंजीर खुपसणं हा वाक्यप्रयोग माझ्यासाठीच तयार झाला असावा इतका वापरला गेला. या पार्श्वभूमीवर सरकार यशस्वीपणे चालवणं ही सोपी गोष्ट नव्हती. माझ्यासाठी ते आव्हान होतं. माझ्या नेतृत्वाबाबत मात्र साऱ्याच सहकारी पक्षात विश्वास होता. पुलोतचं सरकार स्थापन होण्यामागे SM जोशी यांचं योगदान वादातीत होतं. आमच्या सरकारच्या पाठीशी ते भक्कमपणानं उभे राहिल्यानं मी निश्चिंतपणे अनेक निर्णय घेऊ शकलो, राबवू शकलो. या निमित्तानं SM यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मी थोडंसं सांगतो. शाळेत शिकत असताना आमच्या गावात सेवा दलाची शाखा भरायची. घरातच साने गुरुजींच्या पुस्तकांचंही वाचन होत असे. यातून मी सेवा दलाच्या शाखेत जायला लागलो. या ठिकाणी अनेकदा अनेकांच्या बोलण्यात SM जोशींचा उल्लेख येत असत. त्याच्यातून SMना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. याच सुमारास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानं जोर पकडलेला होता. या आंदोलनातही SM जोशी बिनीचे नेते असल्यानं त्यांच्याविषयीचं कुतूहल वाढतच होतं.
1957च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ टिपेला पोचली होती. या वातावरणातच निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात इंदापूर वगळता सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस साफ झाली. या लढतींमधली सर्वात रंगतदार लढत कसबा मतदारसंघात होती. पुण्यातले काँग्रेसचे मातब्बर नेते आणि पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस विरुद्ध एस.एम. जोशी यांच्यातली ही चुरशीची लढाई होती. या निवडणुकीत एस.एम. निवडून आल्यावर त्यांच्याविषयीचं आकर्षण आणखी वाढलं होतं. मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर एस.एम. यांचं भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला मला फार आवडायचं. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या काकाकुवा मॅन्शनमध्ये त्यावेळी एस.एम. असायचे. मग तिथे आम्ही त्यांना भेटायला जात असू. 1962मध्ये चीनच्या आक्रमणानंतर पुण्यात स्थापन झालेल्या संरक्षण समितीचा मी सचिव होतो आणि या समितीला एस.एम. यांचं मार्गदर्शन होतं. ते आम्हाला कायम सांगायचे, आता ताईपणा नको, संयम ठेवा. त्यांचं ते रूप मला मनापासून भावलं. त्यांच्या स्वभावात मूलतःच एक सौजन्य होतं. त्यामुळे त्यांचं वर्तनही संयत आणि प्रगल्भ होतं. माणसांच्यात, कार्यकर्त्यांच्यात वावरून त्यांच्याशी एकरूप होऊन संवाद करणं ही त्यांची आणखी एक खासियत होती. त्यामुळे एस.एम. यांचं एक नैतिक वजन होतं. मी पहिल्यांदा गृह खात्याचा राज्यमंत्री असताना पुण्यात मंडईच्या गणपतीची विटंबना झाल्यानं दंगल उसळली. मी तातडीनं पुण्याला धाव घेतली. शहराच्या त्यावेळच्या आयुक्तांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा करताना एस.एम.ना बरोबर घेण्याची विनंती केली. वातावरण एवढं प्रक्षोभक होतं की आम्ही दंगलग्रस्त भागाचा दौरा करत असतानाही दगडफेक सुरू होती. गणेश पेठेतल्या डुल्या मारुती चौकात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथं हिंस्त्र जमाव समोर आला. जमाव जाळपोळीची भाषा करीत होता. एस.एम. सरळ गाडीतून उतरले आणि आधी मला पेटवा असं म्हणत जमावात घुसले. त्यांचं ते धैर्य विलक्षण होतं. एस.एम. यांचं नैतिक वजन असल्यानं जमाव थांबला. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या त्या सामर्थ्याचा अनुभव मी घेतला. त्यातून एस.एम. यांच्याविषयीचा आदर अधिकच वृद्धिंगत झाला. असंच त्यांचं रूप मी मराठवाडा नामांतराच्या दंगली उसळल्यावरही पाहिलं होतं. भले भले मराठवाड्यातल्या रोषाला सामोरे जायला तयार नसताना एस.एम. माझ्याबरोबर आले. लोकांच्या संतापाला न डगमगता सामोरे गेले. साधारण 1980-81च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये कन्नड सक्तीच्या विरोधात एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षपदी एस.एम. होते. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष बेळगावला जाऊन सत्याग्रह करावा आणि सीमा प्रश्नाशी असलेली महाराष्ट्राची बांधिलकी व्यक्त करावी असा निर्णय घेण्यात आला होता. आंदोलनाची पद्धतही बैठकीमध्ये निश्चित करण्यात आली होती. केवळ एका दिवसाचा सत्याग्रह असं न करता सातत्यानं एका मागोमाग एक अशा आंदोलनांची रूपरेषा ठरवण्यात आली. आता यातल्या प्रत्येक सत्याग्रहाचं नेतृत्व कुणी करावं? एस.एम.नी पहिल्या सत्याग्रहींचं नेतृत्व माझ्याकडे दिलं. ठरल्यानुसार मी बेळगावात प्रवेशबंदी असूनही बेमालूमपणे घुसून सत्याग्रह केला. मात्र पोलिसांनी आमच्यावर अमानुष लाठी हल्ला केला. अटक करून आम्हाला घटप्रभा धरणावरच्या डाक बंगल्यावर नेऊन ठेवलं. आम्हा कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारामुळे एस.एम. खूपच अस्वस्थ झाले होते. ते तडक बेळगावला पोचले आणि डाक बंगल्यावर आम्हाला भेटायला आले. त्यांनी मला जवळ घेतलं आणि अंगावरचा शर्ट काढायला सांगितला. माझ्या पाठीवर लाठ्यांच्या प्रहारामुळे उठलेले वळ बघून प्रचंड भावना विवश झाले आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. अत्यंत मायेनं त्यांनी पाठीवरून हात फिरवला. एस.एम. सारख्या आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी संघर्ष केलेल्या, अनेक अन्यायांना सामोरं गेलेल्या ऋषितुल्य नेत्याचं एक वेगळं रूप त्या दिवशी मला अनुभवायला मिळालं. सहकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा, आम्ही भोगलेल्या यातना आपल्याशा करणारा असा संवेदनशील नेता, चळवळीशी एवढा एकरूप झालेला माणूस मी क्वचितच पाहिलाय. एस.एम. यांच्या स्वभावातली सरदयता मी दिल्लीतही अनुभवली आहे. सेंट्रल हॉलमध्ये आलेल्या आम्हा साऱ्यांना घेऊन एस.एम. संवाद करायचे. प्रेमानं खाऊ पिऊ घालायचे. एस.एम. धनिक नव्हते, पण आपल्याबरोबरच्या प्रत्येकाची काळजी ते स्वाभाविकपणे घ्यायचे. दिल्लीत आलेल्या अनेकांची रेल्वे तिकीटं काढण्यासाठी एस.एम. स्वतः जायचे.
पुण्याचा महापौर बनण्याची संधी असो किंवा महाराष्ट्रातलं नेतृत्व करण्याची आलेली संधी असो, त्यांनी ती स्वतः न घेता अन्य सहकाऱ्यांना दिली. पदाची अभिलाषा न बाळगता आयुष्यभर लोकांशी घट्ट नातं टिकवून धरणारं एसएम यांचं नेतृत्व माझ्या मनात कायमचं घर करू नये. पुलोद सरकारमध्ये नेतृत्वाबरोबरच निर्णय घ्यायला लागणारी पूर्ण मोकळीकही लाभली. माझ्या बहुतेक अनअनुभवी सहकाऱ्यांनी माझ्या निर्णयांना मनापासून पाठिंबा दिला. त्यामुळे यशवंतरावांच्या इच्छित दिशेला गती देता आली. रोहयो, रोजगार हमी योजना महाराष्ट्रात अस्तित्वात होती, पण त्याचं कायद्यात रूपांतर पुलोदच्या कारकिर्दीत झालं. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला माझ्या सरकारच्या काळात वेग आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांच्या प्रसारासाठी साहित्य निर्मिती करण्याचा प्रारंभ याच काळात झाला. कृष्णा गोदावरीचं महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी उचलण्यासाठीचे निर्णय याच कालावधीत झाले, याचं मला समाधान आहे. या सगळ्याच्या बरोबरीनं दिल्लीमधल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना, परिषदांना उपस्थित राहण्याच्या संधींमुळे देशातल्या कर्पुरी ठाकूर, बिजू पटनाईक, भैरोसिंग शेखावत, प्रकाश सिंग बादल अशा इतर मुख्यमंत्र्यांशी माझं मैत्र प्रस्थापित झालं. राजकारणातल्या माझ्या कक्षा या कालावधीमुळे विस्तारल्या. महाराष्ट्रात मी जनता पक्षाला माझ्यासोबत घेऊन सरकार चालवत होतो, पण केंद्रातल्या जनता पक्षाच्या नेत्यांच्यातले मतभेद तीव्र व्हायला लागले. जनता पक्षाच्या सरकारला अंतर्गत कलहानं घेरल्याचं अधिकाधिक स्पष्ट होऊ लागलं. पंतप्रधान मोरारजी देसाई आणि चरण सिंग यांच्यातल्या मतभेदांनी टोक गाठलं. जनसंघाच्या खासदारांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांवरून समाजवादी गटानं अटीतटी गाठली होती. अखेर या साऱ्याची परिणती मोरारजी देसाई यांचं सरकार कोसळण्यात झाली. जनता पक्षातल्या सर्वाधिक मोठ्या गटाच्या भारतीय लोकदलाच्या पाठिंब्याच्या तोंडी आधारावर चौधरी चरण सिंग यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिली, परंतु अर्थातच लोकसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. चरण सिंग यांच्या सरकारमध्ये चव्हाण साहेब आणि ब्रह्मानंद रेड्डीही सहभागी झाले होते. इंदिराजींनी चरण सिंग यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा दिला होता, पण सभागृहात बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच पाठिंबा मागे घेतल्यानं चरण सिंग सरकार कोसळलं. 22 डिसेंबर 1979 या दिवशी लोकसभा बरखास्त झाली. जनता पक्षाच्या नेत्यांमधल्या सुंदोपसुंदीमुळे भारतीय प्रजेचा भ्रमनिरास झाला होता. जानेवारी 1980 मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत 354 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवून इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. केंद्रातल्या या घडामोडींचे पडसाद राज्यातही उमटणं साहजिक होतं. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होतं. नामांतरावरून मराठवाड्यात नुकत्याच दंगली झाल्या होत्या. दलितांवर हल्ले झाले होते. या पार्श्वभूमीवर देशाचे नवे गृहमंत्री ग्यानी झैल सिंग यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीत भेटायला बोलावलं. नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाड्यात झालेल्या अशांत परिस्थितीबाबत मला चर्चा करायची आहे, असं झैल सिंग यांनी सांगितलं. विधिमंडळाचं अधिवेशन संपायला 2च दिवस बाकी आहेत. ते झालं की मी पोचतो, असं मी त्यांना सांगितलं. ठरल्याप्रमाणे मी दिल्लीला गेलो. विमानतळावरच मला निरोप मिळाला. महाराष्ट्र सदनाला न जाता थेट नॉर्थ ब्लॉकमधल्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयातच पोचा. मी गेलो. झैल सिंग यांनी भेटता क्षणी सांगून टाकलं, माझं कोणतंही काम नाही, पंतप्रधान इंदिरा गांधी तुम्हाला भेटू इच्छिता. मी बुचकळ्यात पडलो. मी इतकंच म्हणालो, पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी जाणारच होतो, पण मी वेळ घेतलेली नाहीये. झैल सिंग म्हणाले, वेळ घेण्याची गरज नाही, आपण थेट इंदिराजींकडेच जाऊया. इंदिराजी 24 विलिंग्डन क्रिसेंट या बंगल्यात राहत असत. आम्ही तिथे पोचलो. त्यांच्या कार्यालयात जाऊन स्थानापन्न झाल्या क्षणी झैल सिंग म्हणाले, मी निघतो, इंदिराजींना फक्त तुमच्याशीच बोलायचं. एवढं बोलून ते निघून गेले. 2-4 मिनिटात इंदिराजी पोचल्या. आमच्या या भेटीत थोडं अवघडले पण होतं.
त्या आल्यावर पंतप्रधान झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. एकमेकांची ख्याली खुशाली विचारणं झालं. त्यानंतर त्या म्हणाल्या, डिस्पाईट ऑल ऑड्स यू आर मॅनेजिंग वेल. प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही कारभार चांगला सांभाळताय. त्यांच्या या विधानानं मी दुग्ध्यात पडलो. मग त्यांचा एक सरळ प्रश्न आला, आता पुढे काय? मी म्हणालो, जसं आता सुरू आहे तसंच मार्गक्रमण करणार आहे. त्यावर त्यांनी आणखी एक धारधार विधान केलं. तुमच्यात एक दोष आहे, वरिष्ठांची साथ तुम्ही सोडत नाही, असं. त्यांचा रोख यशवंतरावांकडे होता. त्यांचं त्यानंतरचं वाक्य अधिकच थेट होतं. त्या म्हणाल्या, आज काँग्रेस विचारसरणीच्या तरुण पिढीनं एकत्र येऊन काम करायला हवं. त्यावेळी काँग्रेसमधलं युवकांचं नेतृत्व संजय गांधी यांच्याकडे होतं. मीही सरळच विचारलं, तुम्ही संजय गांधींच्या संदर्भात बोलताय का? त्यावर इंदिराजींचा प्रतिप्रश्न होता, का नाही? तुम्ही तरुणांनी एकत्र येऊन देशाचं भवितव्य घडवायला हवं. आम्ही किती दिवस ही जबाबदारी उचलायची? तुम्ही युवकांनी ही जबाबदारी घ्यायला हवी. त्यांचा सूर लक्षात घेऊन मी म्हणालो, आम्ही कशी जबाबदारी घेणार? तुमच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. आमच्या पक्षाचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आले आणि ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. चव्हाण साहेबही पक्षापेक्षा त्यांच्या व्यक्तिगत बळावर निवडून आले असं म्हणणं योग्य ठरेल. त्यावर त्या म्हणाल्या, निवडणूक निकाल अलाहिदा. मागच्या निवडणुकीत संजय आणि मी दोघंही पराभूत झालो होतो. पक्ष सत्तेबाहेर फेकला गेला होता. पण आज आम्ही पुन्हा सत्तेत आहोत. निवडणुका येत जात राहतात. त्यात यश अपयशही असतं. तो काही मुद्दा नाही आहे. तुम्ही ठरवलं तर तरुण नेतृत्वाला पाठबळ देऊ शकता. देशाचं प्रशासन तुम्ही चालवू शकता. यावर मी पुन्हा म्हणालो, तुम्ही माझ्या क्षमतेविषयी विश्वास प्रकट केल्याबद्दल मी आभारी आहे. त्या झटदिशी उद्गारल्या, मला तुमच्या कर्तृत्वाबद्दल खात्री आहे. त्यांच्या या विधानावर मग तुम्हीच मला पाठिंबा का देत नाही, असं मी म्हणताच त्या मोकळेपणानं हसल्या. आमची चर्चा तिथेच संपली. हे सांगण्याची गरज नाही. मी मुंबईत परतलो तो शनिवार होता. माझे उद्योगपती मित्र माधवराव आपटे आणि त्यांच्या पत्नी श्री व सौ नसली वाडिया, श्री व सौ अरुण डहाणूकर अशा स्नेहांच्या बरोबर आरे कॉलनीत दिवसभर गप्पा गोष्टी झाल्यावर उशिरा मी घरी आलो. तो दिवस खग्रास सूर्यग्रहणाचा असल्यामुळे ग्रहण कुणाला लागणार यावर आमच्यात चर्चाही झाली होती. रात्री 12च्या सुमाराला राज्याचे मुख्य सचिव LS लुल्ला माझ्याकडे आले. पुलोदचं सरकार बरखास्त करण्यात आल्याचा आदेश त्यांनी वाचून दाखवला. इंदिराजींची आणि माझी भेट झाल्यापासून 48 तासात हा निकाल आला होता. नवं नेतृत्व स्वीकारण्याचा त्यांचा प्रस्ताव मी फेटाळला होता. मला एक संधी देऊन बघण्याची त्यांची इच्छा होती असं म्हणता येईल. ही संधी मला घ्यायची नव्हती हेही तितकंच खरं. सरकार बरखास्तीमुळे साहजिकच मुख्यमंत्री पदावरूनही पाय उतार झालो. मुख्यमंत्रीपदी नसताना सरकारी निवासस्थानात राहणं माझ्या स्वभावात नव्हतं. माझ्या आयुष्यात एक पथ्य मी कायम पाळत आलोय. ज्या वेळी माझी मंत्रिपदं गेली त्यावेळी मी 24 ते 48 तासात सरकारी निवासस्थान सोडून दिलंय. माझ्या सगळ्या उद्योगपती मित्रांना निर्णय कळला. त्यांनी, प्रतिभानं आणि मी मिळून सामान आवरलं. पुन्हा माहेश्वरी मॅन्शनमध्ये राहायला गेलो. दुसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटची टेस्ट मॅच होती. माझ्याकडे जुनी फियाट होती. त्यावेळी सरकारी गाडी गेली होती. स्वतःच ड्रायव्हिंग करत माझ्या फियाटमधून आम्ही दोघं स्टेडियमवर गेलो. समालोचकानं मी आल्याचं जाहीर करताच अख्ख्या स्टेडियमनं उभं राहून आमचं स्वागत केलं. मुख्यमंत्रीपद गेल्यावर सुद्धा मिळालेली ही मानवंदना मनावर कायमची कोरली गेली. महाराष्ट्रातला सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याची संधी माझ्याकडे पुलोदमुळं चालून आली. देशातल्या एका प्रगत राज्याचं मुख्यमंत्रीपद अत्यंत कसोटीच्या काळात घटक पक्षांना बरोबर घेत जनतेला विश्वास देत मी सांभाळलं. प्रशासकीय कौशल्य सिद्ध करून नोकरशाहीच्या मनातही स्थान मिळवलं. माझ्या राजकीय कारकिर्दीतलं एक महत्त्वाचं शिखर दमदारपणानं सर केलं होतं. सत्ता जात असतानाही जनहिताचे निर्णय घेणारा कार्यक्षम मुख्यमंत्री असं माझ्याबद्दल बोललं जात होतं. हे समाधान मोठं होतं. नामांतराचं अग्निदिव्य.
पुलोदचं सरकार गेलं. आमच्या या काळात दूरगामी परिणाम घडवणारे जे निर्णय आम्ही घेतले त्यातला मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर हा एक होता. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक पटलावरच्या संघर्षमयी चर्चेचा एक प्रखर मुद्दा होता. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याविषयीची मागणी जुनी होती आणि तसा ठराव मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटनं मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला होता. हा ठराव आला तेव्हा वसंतदादा पाटील यांचं काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. ठरावाच्या अनुषंगानं मंत्रिमंडळात चर्चाही झाली होती. नामांतर करावं असा मंत्रिमंडळाचा सूर असला तरी घाईघाईनं निर्णय घेऊ नये कारण त्याची प्रतिक्रिया येऊ शकते असं एका गटाचं म्हणणं होतं. नामांतराला बहुसंख्यांची अनुकूलता असूनही विरोधामागची भावना लक्षात घेऊन या विषयावर कोणताही ठोस निर्णय घेण्याचं टाळण्यात आलं आणि निर्णय बस्त्यात टाकण्यात आला. नामांतराच्या विरोधामागे मराठवाड्याच्या इतिहासाची थोडी पार्श्वभूमी होती. निजामाच्या राजवटीत अनेक ठिकाणी स्थानिक मुस्लिमांनी रजाकारांना आश्रय दिला होता. रजाकारांनी मराठवाड्यात अनन्वित अत्याचार केले होते. डॉक्टर आंबेडकरांनी औरंगाबाद इथे मिलिंद कॉलेज सुरू केल्यानंतर त्यामध्ये मराठवाड्यापेक्षा विदर्भातूनच अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे मिलिंदचा परिवार आंबेडकरी चळवळीचं शक्ती केंद्र बनला होता. त्यातूनही कळत नकळत मराठवाड्यात सामाजिक तणावाचं वातावरण निर्माण होऊन त्याचा उद्रेक नामांतराच्या निर्णयामुळे झाला. हा प्रश्न एकूणच मांडण्यासाठी थोडी उजळणी करतो. वसंतदादा यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेसची आणि चव्हाण रेड्डी काँग्रेसची संयुक्त आघाडी सत्तेत आली खरी, परंतु सरकार चालवण्यासाठी लागणाऱ्या परस्पर विश्वासाचा तीमध्ये पूर्ण अभाव होता. वसंतदादांच्या मानहानीचा कार्यक्रम इंदिरा काँग्रेसच्या नेत्यांनी चालवला होता. अपमान सहन करण्यापेक्षा सरकारमधून 38 आमदारांच्या गटासह मी बाहेर पडलो आणि पुलोदचं शासन आलं. प्रत्येक नव्या सरकारला आपलं धोरण आणि प्राधान्यक्रमांचे विषय निश्चित करावे लागतात. या धोरणाचं प्रतिबिंब राज्यपालांच्या भाषणात उमटत असतं. आमचं पुलोदचंही आघाडी सरकारच होतं आणि त्यात जनता पक्षाचा समावेश होता. या सरकारला शेकाप आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा होता. अशा सरकारचा कार्यक्रम सर्व घटकांना मान्य होईल असा बनवण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये SM जोशी, बापूसाहेब काळदाते, PK कुरणे, अहिल्या रांगणेकर आदींचा समावेश होता. या समितीनं सरकारचा दिशादर्शक 12 कलमी कार्यक्रम आखला होता. यात दुष्काळी भागासाठीचं धोरण निश्चित करणं, मृदसंधारणासाठी, नाला बंडिंगसाठी शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज माफ करणं आदी मुद्द्यांचा समावेश होता. शिवाय मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामांतर करण्याच्या विषयाचाही अंतर्भाव होता. सरकारच्या प्रमुख विषयात नामांतराचा मुद्दा म्हणजे बांधिलकी होती. तो फक्त सरकारच्या कागदोपत्रीच नोंद राहू नये अशी माझी आणि सहकाऱ्यांची इच्छा होती. मात्र मराठवाड्यात नामांतराचे समर्थक आणि नामांतर विरोधी असे सरळ सरळ 2 तट पडले. मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटमध्ये ठराव झाला असेल तर विधिमंडळातही हा ठराव करून त्याला मान्यता देण्याचा आमचा निर्धार होता. या संदर्भात मी विधिमंडळातल्या सरकारमधल्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. बैठकीत नामांतराच्या ठरावावर विस्तृत चर्चा होऊन तो झालाच पाहिजे अशी निर्वाणीची भाषा मांडली गेली. विशेषतः SM जोशी यात सर्वाधिक आग्रही होते. बैठक संपल्यानंतर मराठवाड्यातले मंत्री सुंदरराव सोळंके माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं, मी बैठकीत बोललो नाही, पण आपण नामांतराचा ठराव घाईघाईत रेटला तर त्याची तीव्र प्रतिक्रिया मराठवाड्यात उमटेल. नामांतराला त्यांचा विरोध नव्हता, पण मराठवाड्यातल्या सामाजिक वातावरणाबाबतचं त्यांचं ते प्रांजळ मत होतं. बैठकीतली सगळ्यांची अनुकूलता पाहून विधानसभेत नामांतराचा ठराव मीच मांडला. या ठरावावर विस्तारानं आणि प्रगल्भतेनं चर्चा झाली. सभागृहाच्या चर्चेतही कोणीच ठरावाच्या विरोधात सूर काढला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही ठरावाला अंतिम मान्यता देण्यासाठी बसलो असतानाच मराठवाड्यात नामांतराबाबत हिंसक प्रतिक्रिया उमटल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. दलितांची घरं जाळण्याच्या, त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या.
पोचीराम कांबळे या दलित तरुणाची तर हत्या झाली. नामांतराच्या चळवळीच्या काळात आणि नामांतरानंतर एकूण 27 जण मृत्युमुखी पडले. पोचीराम कांबळे हा त्यातलाच एक मातंग समाजाचा तरुण. तो त्याच्या गावचा उपसरपंच होता. 27 जुलै 1978 रोजी नामांतराचा ठराव संमत झाल्यानंतर गावागावातल्या दलित समाजानं दिवाळी साजरी केली. त्यामुळे चिडलेल्या उच्चवर्णीयांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला, जाळपोळ केली. अशाच एका हल्ल्यात पोचीरामचे हातपाय कापून त्याला जिवंत जाळण्यात आलं. नामांतर विरोधी चळवळीचं नेतृत्व गोविंदभाई श्रॉफ यांच्याकडे अप्रत्यक्षपणे होतं. थोर स्वातंत्र्य सेनानी आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातले अग्रणी अशी गोविंदभाई श्रॉफ यांची ओळख आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामात निजाम आणि रजाकारांच्या अत्याचाराविरोधात स्टेट काँग्रेसतर्फे सशस्त्र कृती समिती स्थापण्यात श्रॉफ यांचा मोठा वाटा होता. 1952 नंतर ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी झाले. मराठवाडाकार अनंत भालेराव हेही अस्वस्थ होते, पण त्यांचा विरोध टोकाचा नव्हता. त्यांची भूमिका त्यांनी मराठवाडा या आपल्या दैनिकातून मांडली होती. अनंतराव भालेराव म्हणजे स्वातंत्र्य सेनानी, साक्षेपी संपादक, निर्भीड आणि धडाडीचे पत्रकार, चरित्रकार, प्रवास वर्णनकार. नामांतराच्या विरोधात उद्रेक झाल्यानंतर मराठवाड्यात सामोपचाराची भूमिका घेणारे बापूसाहेब काळदाते, कवी बापूराव जगताप, जवाहर राठोड, फ.मु. शिंदे असे काही मोजके लोक होते. बाकी आमचे सारे सहकारी मित्र नामांतराविरोधात शड्डू ठोकून उभे होते. कोल्हापूरच्या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर राहुरी कृषी विद्यापीठाला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव दिलं गेलं होतं. ही नावं देण्याला विरोध सोडाच, किंबहुना स्वागतच झालं होतं. या पार्श्वभूमीवर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यावरून होणारा विरोध अनाठायी होता. आणि विरोध आहे म्हणून नामांतर अनिर्णित ठेवणं महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला शोभा देणारं नाही, अशी माझी भावना होती. हे अंमलात आणायचंच. या चांगल्या निग्रहापायी दुर्दैवानं मराठवाडा पेटला. तिथल्या नामांतर विरोधी जनतेचा रोष विशेषतः माझ्यावर आणि एस.एम. जोशी यांच्यावर होता. त्यावेळी माझ्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातून शंकरराव चव्हाण, परभणीचे सखाराम नखाते आणि सुंदरराव सोळंके हे होते. शंकरराव चव्हाण आणि एस.एम. जोशी यांचाही चांगलाच स्नेह होता. किंबहुना शंकररावांचा मंत्रिमंडळात समावेश करावा हा आग्रह एस.एम. यांनी धरला. नामांतराचा ठराव करण्यापूर्वी मराठवाड्यातले ज्येष्ठ नेते असल्याकारणानं शंकररावांना विश्वासात घेऊन एस.एम. आणि मी मिळून त्यांच्याशी चर्चा केली. शंकररावांचाही नामांतराला पाठिंबा होता. मात्र प्रत्यक्षात निर्णय झाल्यावर शंकरराव त्याबाबत नाखुश आहेत, असं माझ्या निदर्शनाला आलं. ते त्यांच्या कृतीतूनही दिसलंच. मराठवाड्यात दंगली उसळल्यावर तिथल्या जनतेशी संवाद साधण्यासाठी एस.एम. आणि मी दोघंही मराठवाड्यात गेलो. आमच्या या दौऱ्यात सहभागी होण्याचं शंकरराव चव्हाण यांनी काही ना काही कारणं देत टाळलं. दुसरं म्हणजे सत्ता गेलेली असल्यानं नाराज आणि अस्वस्थ असलेल्या मराठवाड्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मराठवाडा धगधगता राहील याची काळजी घेतली. मराठवाडा नामांतराला विरोध असणाऱ्यातही 2 प्रवाह होते. एक प्रवाहापुढे नामांतर व्हावं, परंतु गावागावात नामांतराला विरोध करणारा जो तरुण वर्ग उभा राहिलाय त्याला सामोरं कसं जायचं हा प्रश्न पडला होता. तर दुसऱ्या वर्गाला सगळे प्रयोग मराठवाड्यातच का असं डाचत होतं. त्यावेळी माझ्याच कारकिर्दीत मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर शंकरराव खरातांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या तराळ अंतराळ या आत्मकथनानं त्यांनी दलित आणि मराठी साहित्यात मोलाची भर घातली होती. परंतु दलित व्यक्तीची कुलगुरुपदी निवड मराठवाड्यातच का, पुणे विद्यापीठात का नाही, असा मराठवाड्यातील एका वर्गाचा सवाल होता. शंकरराव खरातांच्या साहित्यिक योगदानाकडे डोळेझाक करून ही मंडळी आपलं म्हणणं मांडत होती. राजकीय पातळीवर काँग्रेसचं नेतृत्व असणाऱ्या बाळासाहेब पवार यांची नामांतर विरोधी आंदोलनाला मोठी फूस होती. हे आमच्या लक्षात आलं होतं. आपण साऱ्यांनी नामांतर विरोधी आंदोलनाला सामोरं गेलं पाहिजे आणि त्यांना आपली भूमिका समजावून दिली पाहिजे, असं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी मांडलं. याला फारसा पाठिंबा मराठवाड्यातल्या नेतृत्वानं दिला नाही.
शंकरराव चव्हाण यांनी नामांतराला आपला पाठिंबा असल्याचा समज होणार नाही याची काळजी घेतली होती. गावागावात नामांतर विरोधी तरुणांच्या दबावापुढे जिल्हा तालुका पातळीवरच्या नेतृत्वानेही नांगी टाकली होती. नामांतर होऊ नये या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे अशी पत्र येऊन ते तरुण जिल्हा तालुका नेत्यांकडे जाऊन त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेत. हे नेतेही म्हणत, काय करणार, पोरांची डोकी तापली आहेत. दुसरं असं झालं की प्रत्येक वाडी वस्तीवरच्या दलित समाजाला सुरक्षा पुरवणं अशक्य होतं. नामांतरामुळे त्यांना जीवावर उदार व्हावं लागू नये म्हणून आणि तरुण वर्गाची नाराजी दूर करण्यात अपयश आल्यानं आम्ही अखेर नामांतराचा निर्णय स्थगित केला. नामांतराच्या विरोधातला उद्रेक लोकांना प्रत्यक्ष भेटल्यानंतरही शमला नव्हता. नामांतराचा निर्णय स्थगित होताच मराठवाड्यात परिस्थिती पूर्वपदावर आली. हा निर्णय प्रत्यक्ष लोकमानस जाणून न घेता सर्वस्वी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या मतावर विसंबून घेतल्यामुळे त्यावर दंगलीच्या रूपात प्रतिक्रिया उमटेल याचा मला पूर्व अंदाज आला नाही. मराठवाड्यातलं दुहीचं वातावरण कायम राहणं हिताचं नाही हे लक्षात घेऊन नंतरच्या काळात मी त्या भागात सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं. या बाबतीतला तरुणांचा प्रखर विरोध मला अधिक चिंताजनक वाटल्यामुळे मी तिथल्या युवकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क वाढवला, सुसंवाद प्रस्थापित केला. सामाजिक सौहार्द काही प्रमाणात निर्माण झाल्यामुळे त्यातून वातावरण बदलण्याला हातभार लागला. त्याचा राजकीय फायदाही माझ्या पक्षाला झाला. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमचे बहुसंख्य आमदार मराठवाड्यातून निवडून आले. नामांतर व्हावं या बाबतीत माझ्या मनात कोणतीही दुविधा नव्हती. 1988 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी या निर्णयावर व्यापक सहमती तयार करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला लागलो, कारण मला कोणतीही गोष्ट बळेबळे गळी उतरवायची नव्हती. नामांतराऐवजी नामविस्तार करण्याचा निर्णय हा सामाजिक सौहार्दातून परस्पर सहमती बनवण्याचा भाग होता. तसं एकदा जाहीरपणानं बोललोही. हा निर्णय अंमलात आणण्यामुळे सत्ता गेली तरी बेहत्तर या माझ्या वक्तव्यातून निर्धार पोचला. नामविस्ताराचा निर्णय अंमलात आणताना आकाशवाणीवरून समाजातल्या अनेक मान्यवरांनी नामविस्ताराची आवश्यकता आणि सामाजिक ऐक्याची गरज अधोरेखित केली. त्यात ज्ञानपीठकार कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकरांसारखी दिग्गज मंडळीही होती. मी मराठवाड्यातल्या सर्व सरपंचांना नामांतरासंदर्भात आणि सामाजिक ऐक्याबाबत व्यक्तिगत पत्र लिहिली. पोलीस पाटलांशी चर्चा केल्या. जिल्ह्यातल्या महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर 1994 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार ठराव अंमलात आणला. नामविस्तारानंतर मराठवाड्यात हिंसक प्रतिक्रिया उमटल्या नाहीत याचं आणखी एक कारण मुद्दाम नोंदवायला हवं. मराठवाडा नामांतरानंतर हिंसाचार उसळला, कारण पोलीस यंत्रणा अपयशी ठरली होती. मात्र कर्तबगार पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची मराठवाड्यात नियुक्ती झाल्यावर कायद्याचा वचक निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. प्रत्यक्ष नामविस्ताराच्या वेळी मीरा बोरवणकर यांची मराठवाड्यात नियुक्ती नव्हती, पण कायदा हातात घेण्यास कोणीच धजावणार नाही असं वातावरण त्यांनी रुजवलेलं होतं. कायद्याचा धाक त्यांनी निर्माण केलेला होता. राजकारणाच्या वाटचालीत एखादा विषय राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा असूनही सामाजिक दृष्टिकोनातून त्याबद्दल खंबीरपणानं राजकीय इच्छाशक्ती दाखवता आली याचं समाधान आहे. 14 जानेवारी 1994 रोजी नामविस्ताराचा निर्णय जाहीर करताना माझी यामागची भूमिका आणि मराठवाड्यातल्या जनतेला साद घालणारं भाषण मी दूरदर्शनवरून केलं होतं. या भाषणात मी म्हणालो होतो, 14 जानेवारी 1994 शुभ दिवस आहे. या दिवशी परस्पर स्नेह आणि सामाजिक गोडवा वाढवण्यासाठी आपण तिळगुळ वाटतो. आजपासून उत्तरायणाला प्रारंभ होत आहे. जटिल सामाजिक प्रश्नांची उत्तरं शोधून ती अंमलात आणण्याचं संक्रमण या काळात आपण करूयात. या दृष्टीनंच राज्य सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा नामविस्ताराचा निर्णय घेतला आहे. राज्य हे खरं तर रयतेचं असतं. रंजल्या गांजलेल्यांची, दबलेल्या समाजाची अधिक काळजी घ्यायची असते. त्यांना आधी न्याय द्यायचा असतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला कृतीतून दाखवून दिलं. तोच विचार कितीतरी राष्ट्रपुरुषांनी गेल्या 100 वर्षात दगड धोंडे खाऊन प्रत्यक्ष कृतीनं पुढे नेला.
म्हणून तर वर्षानुवर्ष नाडल्या गेलेल्या कष्टाळू शेतकऱ्याला, मागासलेल्या समाजाला आता कुठे आपल्या पायांवर उभं राहता येऊ लागलंय. संतांनी, वारकऱ्यांनी समतेचा विचार लोकभाषेतून जनसामान्यांच्या मनात रुजवला. म्हणून मराठवाडा हे मराठी मायबोलीचं माहेर आणि उगमस्थान. निजामशाही राजवटीत जुलूम सोसूनही हा मराठी वारसा टिकवणाऱ्या मराठवाड्याच्या अस्मितेची महाराष्ट्रानं नेहमीच कदर केली आहे. समता आणि सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या थोर संतांना शिरोधार्य मानलंय. म्हणूनच नामांतराचे समर्थक आणि विरोधक यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सरकारनं नामांतराऐवजी मराठवाड्याचं नाव कायम ठेवून नामविस्ताराचा मध्यम मार्ग स्वीकारलाय. त्यातून परस्पर सामंजस्याचा आणि सहकार्याचा मार्ग खुला होईल. आज दुभंगलेलं मन हळुवारपणानं सांधण्यासाठी प्रत्येकानं संघर्ष टाळण्याचा कसोशीनं प्रयत्न करावा. नामविस्ताराच्या कार्यात मराठवाड्यातल्या सर्व थरातल्यांनी, विशेषतः युवकांनी आणि विद्यार्थी वर्गानं साथ द्यावी. त्यानं महाराष्ट्राची, मराठी माणसाची प्रतिष्ठा वाढेल. संयमानं, विचारानं वागून उद्याच्या भवितव्याची जाण ठेवून मराठवाड्यात कुठेही तणाव निर्माण होऊ देऊ नका, असं आवाहन या सळसळत्या रक्ताला मी वडील भावाच्या नात्यानं करतो. समाजाच्या संपत्तीचं नुकसान होऊ देऊ नका. मराठवाड्यातल्या युवकांनी दिलेलं प्रेम आणि साथ मी कधीही विसरू शकणार नाही. तशीच यावेळीही द्याल, हा विश्वास मला आहे. मी सुद्धा जन्मभर आपली साथ ठेवेन, असा शब्द आपणाला देतो. मराठवाडा हेच नाव कायम ठेवण्याविषयीचा आग्रह धरणाऱ्यांचंही काही एक म्हणणं होतं. ते दलित समाजाच्या विरोधात नव्हते. निजामशाहीशी जो संघर्ष झाला त्यातून मराठवाड्याविषयीच्या विशिष्ट भावना निर्माण झाल्याचा तो परिपाक होता. मराठवाडा हे काही केवळ प्रादेशिक नाव नव्हतं. निजामाशी झालेल्या संघर्षातून उत्पन्न झालेली अस्मिता होती. नामांतर प्रश्न हाताळताना मी त्याचा सामाजिक अंगानं अधिक विचार केला होता. ठरावाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांची भूमिका प्रत्यक्ष निर्णयानंतरही कायम राहील, अशी भाबडी श्रद्धा मी ठेवली. त्यांना पूर्ण विश्वासात घ्यायला मी कमी पडलो, असंही म्हणता येईल. पुलोतचं सरकार मी स्थापन केल्याचा राग मनात असलेला एक वर्ग काँग्रेसमध्ये होता. या वर्गानं नामांतरापायी मराठवाडा पेटल्यामुळे मला घेरण्याची संधी साधली. या आंदोलनात आगीत तेल ओतण्याचं काम काँग्रेसमधल्या एका गटानं केलं होतं. नामांतराच्या बाजूनं असणाऱ्यांनीही तो प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठीचं आवश्यक पाठबळ पुरवलं नाही. नामांतराचा प्रश्न हा निव्वळ दलित समाजाच्या अस्मितेचा नाही, तर सर्व समाजाच्या जाणीव जागृतीचा आहे. हे उघडपणे मांडून प्रत्यक्ष उभे राहणाऱ्या बापूराव जगताप, फ.मु. शिंदे यांच्या धैर्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचा आग्रह दलितेतर समाजातल्या नेत्यांनी धरणं हे अधिक आवश्यक होतं. 1978च्या नामांतर विरोधी चळवळीत काँग्रेसमधल्या एका गटाचा, गोविंदभाई श्रॉफ यांच्या समाजवादी चळवळीतल्या गटाचा आणि मराठा समाजातल्या तरुणांचा सहभाग होता. 1978च्या नामांतर विरोधी चळवळीच्या वेळी मराठवाड्यात शिवसेनेला काहीही स्थान नव्हतं आणि तिची काही भूमिकाही नव्हती. 1994मध्ये नामविस्ताराच्या वेळी मात्र मराठवाड्यात शिवसेनेचं अस्तित्व होतं. मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांनी विरोध केला नव्हता. अनंतराव भालेराव यांचं मराठवाडा हे वृत्तपत्र दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात अग्रभागी होतं. त्यांना दलित समाजाविषयी सहानुभूती होती. त्यामुळे नामांतराच्या प्रश्नी भूमिका घेताना अनंतराव भालेराव यांची थोडीशी अडचण झाली. हीच परिस्थिती बहुतेक समाजवादी नेत्यांची होती. गोविंदभाई श्रॉफ यांचं मराठवाड्यात नैतिक वजनही होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विकास परिषद स्थापण्यात आली होती. या परिषदेत गोविंदभाईंच्या खांद्याला खांदा लावून समाजवादी नेते काम करत होते. गोविंदभाई हे काही दलितांचे विरोधक अशी ओळख किंवा वर्तन असलेले नेते नव्हते. त्यामुळे समाजवादी विचारांच्या मंडळींची अधिक कोंडी झाली. गोविंदभाईंचा नामांतराला विरोध होता आणि समाजवादी चळवळीतल्या नेत्यांचं मत नामांतराच्या बाजूनं होतं. त्यामुळे नेमक्या भूमिकेबाबत खुद्द नेतृत्वामध्येच संभ्रमावस्था होती. नामांतराला पाठिंबा राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा होता. त्याला युवक वर्गाकडून असणाऱ्या प्रखर विरोधामुळे होणाऱ्या पंचायतीची भीती सगळ्याच राजकीय नेत्यांना वाटत होती. मला एक प्रसंग आठवतो.
या प्रश्नाबाबत आम्ही मराठवाड्यातल्या आमच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती. बहुतेकांचा नामांतराला पाठिंबा होता. त्या बैठकीत आमचे एक आमदार बाबूराव आडासकर यांनी या भागातल्या नेत्यांची अडचण नेमक्या शब्दात व्यक्त केली. ते म्हणाले, नामांतर झालं पाहिजे याबाबत काही वाद नाही. बाबासाहेबांच्या नावाला काय विरोध करणार, कोण विरोध करणार? पण गावाकडे आमच्या पोरांची डोसकी फिरली आहे, त्यांचं काय करणार? आम्हाला गावाकडे जायचं अवघड झालंय. जे इथं पाठिंबा आहे म्हणतायत त्यांनी गावाकडे जाऊन बघा. अशी भूमिका मांडण्याची हिंमत करतील का? बाबूराव आडासकर जे सांगत होते त्यात तथ्य होतं. इथे आणखी एक निरीक्षण नोंदवायलाच हवं. दलित समाजातल्या एका वर्गाला नामांतर होण्यात रस नव्हता. अनिर्णिततेमुळे खदखदणारी अस्वस्थता हेच त्यांचं राजकीय भांडवल होतं. नामांतराचा निर्णय घेतल्यामुळे दलित समाजातल्या या गटाच्या राजकारणाची पोळी भाजण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरलं. दुसरं म्हणजे नामांतराचा निर्णय घेतल्यामुळे माझ्या मागे असणारा पारंपरिक वर्ग दुरावलाच, पण नामांतराच्या बाजूनं असणाराही वर्ग राजकीयदृष्ट्या आमच्या मागे भक्कमपणानं उभा राहिला नाही. म्हणजे बौद्धेतर समाज आमच्या मागे उभा राहिला, पण बौद्ध समाजानं अंतरच राखलं. या प्रश्नाकडे पाहण्याच्या पारंपरिक काँग्रेस नेत्यांच्या आणि माझ्या दृष्टीत फरक होता. हा विषय नामविस्तार